आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बदलापुरातील याच कात्रपच्या तलावात गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त तलावाच्या पाण्यात गणपती बाप्पाचं गणेश भक्तांना विसर्जन करावं लागलं. विसर्जनाच्या काही दिवस आधीच माजी नगरसेवकानं स्वखर्चानं या तलावाची स्वच्छता केली होती. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाला या तलावाची स्वच्छता करण्याची गरज भासली नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विसर्जनापूर्वी पालिकेकडून या तलावाची कोणतीही स्वच्छता केली नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं पालिकेच्या या उत्तरानं आश्चर्य वाटलं. जर या तलावात गणपती बाप्पाचं विसर्जन होणार होतं तर पालिकेनं तलावाची स्वच्छता का केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. तलावात सगळीकडे पाहिलं तर घाणीचं साम्राज्य, शेवाळ, चपातीचे तुकडे, पिठाचे गोळे पाण्यावर तरंगताना नजरेस पडतात. या सगळ्यांमुळे पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. मग अशा अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाण्यात गणेश भक्तांना गणपती बाप्पाचं नाईलाजास्तव विसर्जन करावं लागलं. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात गणेश भक्तांचा रोष पाहायला मिळतोय. पालिकेनं कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून या तलावाचं काही वर्षापूर्वी सुशोभीकरण केलं होतं. मात्र ते काम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. कारण कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून जर या तलावाचं सुशोभीकरण आणि स्वच्छता करण्यात आली होती तर तलावात इतकं घाणीचं साम्राज्य कसं काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. स्थानिक गावकऱ्यांनी तर या संदर्भात आपला संताप व्यक्त केलाय. आता बघता तुम्ही समोर दिसले ना तुम्हाला जी अवस्था आहे. गणपती तुम्ही बघा घाणीत उभरवले. करोड गेले, तुम्ही करोड गेले कुठं? तुमची जशी तर आतात गेले ना तुम्ही काळे होऊन याल. पाण्या एवढी घाण आहे. तुम्ही पाय बुरून जा जरा आतन, इतकी घाण निघल. आपण नगरपालिकेत असून आपल्या तलाव का असा केला शास्त्रामध्ये? म्हणजे तुम्ही एवढे तलाव केले आहेत. आता तुम्ही खुशकुलोलीचा बघला ना, तो किती भारी केला. मग तुम्ही हा तलाव का असा करत नाही? पैसा आलाय ना, करा ना. बदलापूरकर करू म्हणून माझी अशी भूमिका आहे का हे जे तलाव आहे हा स्वच्छ केला पाहिजे, नगरपालिकेनेच केला पाहिजे. कारण का नगरपालिकेकडे पैसा असतानाही सुद्धा अगर ही कामं अगर असे म्हणजे लोकांची तक्रार येत असतील तर म्हणजे इथले गाववाले सुद्धा आता बोलायला लागलेत का बा असाचा विषय. तर हे नगरपालिकेने दखल घेतली पाहिजे. एवढा कोट्यावधीने पैसा येतो. हे बोलतो मी एवढे कोटी आणले, तो बोलतो मी एवढे कोटी आणले. मग ते पैसे जातात कुठे? पाण्याला घाण वास येतो. बघा ऑइल आलाय वरती पाण्यावरती. ते त्रासदायकच आहेत. कारण का तुम्ही इथं लोकांसाठी बसवायला सुविधा केल्या, सगळं केल्या, पण त्याचं ती दुर्गंध पण समोर आहेच ना, दिसते ना. ती स्वच्छता झाली पाहिजे. ह्यांनी नगरपालिकेने केलं पाहिजे हे सगळं काम. नैसर्गिक संपत्ती असलेला हा तलाव जर पालिकेला जिवंत ठेवायचा असेल तर त्याची आणि आजूबाजूच्या परिसराची सातत्याने स्वच्छता ठेवायला हवी. मात्र पालिकेच्या हद्दीतील नैसर्गिक देणगीच्या स्वरूपात लाभलेल्या या संपत्तीकडे पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ही संपदा जपण्याची पालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांची तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे हे तलावाचं पाणी आणि परिसर अस्वच्छ होईल अशी कोणत्याही प्रकारचे पदार्थ, घाण इथे नागरिकांनी टाकू नये आणि पालिका प्रशासनाने देखील या तलावाची सातत्याने स्वच्छता ठेवावी. तरच ही नैसर्गिक संपदा आपल्याला टिकवता येईल आणि त्याचा आनंद उपभोग घेता येईल. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.